पारडी पोहकर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उत्साहपूर्ण उद्घाटन करण्यात आले। या स्पर्धेचा शुभारंभ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष तसेच भानखेडा जिल्हा परिषद सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते पार पडला। उद्घाटनाप्रसंगी सेनगाव पंचायत समितीचे माजी सभापती व पुसेगाव सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य गजानन पाटील पोहकर, सुनील अवचार सापडगावकर, भानखेडा पंचायत समिती सर्कलचे भावी सदस्य केशव कापसे, युवा कामगार जिल्हा अध्यक्ष खंदारे, पारडी पोहकर गावचे सरपंच रविभाऊ पोहकर तसेच छत्रपती चषक क्रिकेट लीगचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना भास्करराव बेंगाळ म्हणाले, युवकांनी रिकाम्या वेळेत अवांतर गोष्टींमध्ये वेळ न घालवता क्रिकेटसह विविध मैदानी खेळ खेळावेत। यामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर वाढतेच, परंतु खेळाडूपणा आणि शिस्तीचेही गुण जोपासले जातात। पारडी पोहकर ग्रामस्थ आणि क्रिकेट प्रेमींनी मोठ्या उत्साहात या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली। मैदानावर दिवसभर उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळाले। पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमी युवकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असून यंदाची स्पर्धा अधिक रोमांचक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। उपस्थित झाले व आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज पार पडलं। मी दरवर्षी आम्ही भाऊ पाटील असेल, आम्ही असेल, दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो आणि हे गावकरी मंडळी तितक्याच तनमन धनानं हे सामने आयोजित करतात। या ठिकाणचं ग्राउंड्स खूप छान आहे, असे ग्राउंड्स या काळात मिळत नाही, परंतु पारडी पोहकर या गावाला ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित झाल्यामुळे सामने एक महिनाभर चालतात। म्हणजे जसे जसे इलेक्शन जोरात येतील तस तसे सामने जोरात येतील व या खेळण्याच्या पाठीमागे उद्देश हा असतो की आम्ही पण स्वतः क्रिकेट खेळलेले आहे आणि ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळलो आमच्या टीम मध्ये अनेक जाती धर्माचे प्लेयर्स असायचे, सोबत आम्ही खेळायचो आणि त्यानंतर ते प्लेयर्स मोठे झाले, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे झाले, परंतु क्रिकेटमुळे आमचे संबंध आज बी टिकून आहेत। वेगवेगळ्या देशामध्ये खेळाचे सामने आयोजित करतात, कारण देशाचे संबंध एकमेकांचे चांगले व्हावे याच्यासाठी सामन्याचं आयोजन केले जातं आणि अशा खेळामधून जे गुण असतात खेळाडूमध्ये ते गुण बाहेर पडतात व त्याच्यातून एक त्यांच्या या खेळाच्या माध्यमातून त्यांच्या शरीर प्रकृतीला एक फायदा होतो, शरीर तंदुरुस्त बनतं। आज आमचे वय 60 वर्ष जरी झालं तरी आम्ही पूर्वी खूप क्रिकेट खेळलेलं असल्यामुळं तब्येतीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। आजकाल नवीन पिढी व्यसनाधीन झाले, समजा व्यसनाधीनच्या मार्गावर जात आहे, परंतु जे खेळाडू आहेत व्यसनापासून दूर राहतात आणि आपलं शरीर सांभाळतात। त्यामुळे खेळाचं आयोजन करणं आणि त्याला कंटिन्युएशन करणं हे आजच्या कार्यकाळामध्ये गरज आहे आणि म्हणून अशा खेळामधून अनेक प्लेयर निवडले जातात व देश पातळीवर रणजी पातळीवर त्यांचा नंबर्स लागतो व ते मोठे होतात। तर एका क्षेत्रात कोणत्याही काम करत असताना जर मन लावून चिकाटीने आपण काम केलं तर प्रत्येक क्षेत्रात मोठं होण्याची संधी प्रत्येकाला असते आणि त्याप्रमाणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।